हॅलो नमस्कार सर्वांना, मी पूनम. तर आम्ही आलेलो आहे गटराला वैष्णोदेवीच्या यात्रेसाठी. तर इथून रेल्वे स्टेशनपासून आम्ही निघालेलो, हॉटेलला गेलो. तिथं आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि नंतर आम्ही कपडे वगैरे चेंज करून आम्ही इव्हिनिंगलाच 5 वाजेला दर्शनासाठी वरती जायला निघालेलो. तर इव्हिनिंगचा टाईम हा चांगला होता, ऊन वगैरे नव्हतं, तर आम्ही व्यवस्थित दर्शनासाठी निघालेलो तिथून. तर आमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू होता की सकाळी आपल्याला चांगलं वैष्णोदेवीचं दर्शन घेता येईल. तर 15 ते 16 किलोमीटर डिस्टन्स आहेत रेल्वे स्टेशन टू वरती वैष्णोदेवीचं भवन आहे तिथपर्यंत. तर आम्ही ठरवलेलं की इव्हिनिंगला चांगला वेळ आहे, थंडी पण इतकी नव्हती आणि गरमी पण नव्हती, ऊन पण लागत नव्हतं, तर हा वेळ चांगला होता. तर फटाफट निघालेलो, सगळे फॅमिलीसोबत होती. छान वाटत होतं की सगळे सोबत आहेत, तर वेळ पण कसा निघून जातो ते समजत नव्हतं. आपके फॉलोअर्स वेट कर रहे हैं। स्पीक रुकने को कुछ अभी बात करनी है आप लोगों से। बहुत मज़ा आ रहा है, बहुत खाए हैं लोग और हमारे साथ में हमारी मामी है, जैसे कि मैं मामी बहुत सुंदर दिख रही है। अरे नहीं ये मुझे क्या बोलते हैं उसको, मिर्च मसाला लगा रहे हैं। अरे चने के पेड़ के चला रहे हैं आपको भी पता है। चलो बाय बाय, मिलते हैं अगले ब्लॉग में, सी यू। सुरुवातीला आपली एनर्जी खूप हाय असते आणि आम्ही फास्ट निघालेलो सुरुवातीला. नंतरनं थोडी एनर्जी लो होत गेली जसं आपण वरती चढत जातो. पण छान वाटत होतं. नंतरनं आम्ही अर्धकुमारीला येऊन पोहोचलो. अर्धकुमारी जवळच आलेली होती, तर आम्ही तिथे स्टे करणार होतो. अर्धकुमारीचं दर्शन घेणार होतो रात्रीचे, जसा आमचा नंबर लागेल तसा. तर आम्ही तिथे, थंडी पण खूप वाजत होती अर्धकुमारीला. तर नंतरनं आम्ही 1 ते 1:30 वाजता आमचा नंबर आला अर्धकुमारीला दर्शनासाठी. हा वरतून व्ह्यू खूप सुंदर दिसत होता, खालचा जो लाईट्स वगैरे दिसत होता काळोखामध्ये. आणि आम्ही रात्री आमचा नंबर 1:30 वाजता आला दर्शनासाठी अर्धकुमारीचा. म्हणतात की अर्धकुमारीचं दर्शन घेतल्याशिवाय पूर्ण वैष्णोदेवीचं दर्शन कंप्लीट होत नाही असं म्हणतात. तर आम्ही ते दर्शन पण खूप छान झालं आमचं. 1:30 वगैरे वाजले होते दर्शनासाठी. आम्ही थोडा वेळ झोपलो आणि अर्ली मॉर्निंग उठून आम्ही वैष्णोदेवी भवनला जाण्यासाठी निघालो. तर तिथून पण आम्ही असं बघत होतो की वरती पण डोंगरावरती बर्फ वगैरे काही जमा झालेला आहेत का. तर थोडाफार तो डोंगरावरती दिसत होता, प्रॉपर असा नव्हता दिसत तो कॅमेरामधनं आपल्याला, पण तिथं थोडा बर्फ जमा झालेला होता. तर नंतर आम्ही असं चालत जवळपास आलेलंच होतं वैष्णोदेवीच्या भवनपर्यंत. आणि तिथून हे मंदिर खूप छान दिसत होतं, एकदम डोंगरामध्ये होतं आणि बघायला पण हा व्ह्यू खूप सुंदर वाटतो. तर आम्ही सकाळी पहाटे निघालेलो, तर आमचं दर्शन पण खूप छान झालं वैष्णोदेवीचं. 11 वाजेपर्यंत आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतरनं आम्ही भैरवनाथाचं मंदिर आहे तिथं दर्शनासाठी निघालो. तर ते पण दर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं, कारण आम्ही अर्ली मॉर्निंगला निघालेलो. तर आमचे सगळे दर्शन पटापट झाले, गर्दी पण इतकी नव्हती. आणि हे भवन पण वरतून खूप सुंदर दिसतं वैष्णो मातेचं. तर तिथं आम्ही अर्धकुमारीला दर्शन घेतलं, त्यानंतर वैष्णोदेवीला घेतलं, नंतर भैरवनाथाच्या मंदिरात दर्शन घेतलं. नंतर आम्ही थोडेफार फोटोशूट व्हिडिओ वगैरे बनवले आणि खूप छान आहेत वैष्णोदेवीचं मंदिर आणि खूप सुंदर वाटलं, मनाला असं खूप प्रसन्न वाटलं. नंतर आम्ही फोटोशूट वगैरे केले. तर कसा वाटला तुम्हाला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद सगळ्यांना.